जय हिंद मित्रांनो, आज आपण बघणार आहे नांदेड पोलीस 2026 जो पेपर आपला 15 मार्च 2026 ला झाला. तो पेपर तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगला जाईल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्ह्याचा पूर्ण एक्सप्लेन करून सांगितला. आज आपण सांगू नांदेडचा पेपर. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आपला काय आहे तो, जी आपली अक्षरमाळा दिलेली आहे त्यामध्ये दिलेल्या अक्षरमाळेतील डावीकडून बघा हा कोणता येतो डावा आणि हा कोणता येतो उजवा. हा येतो उजवा. तो कारण तो डावीकडून 8वा अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 हा डावीकडून कोणता आहे यच आणि त्याच्या उजवीकडील 11वा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तो कोणता आहे तो यस. आणि त्याच्या डावीकडील 15वा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 उत्तर काय ते डी. ठीक आहे, नाही बघा पुढील पहिला, जसा पहिल्या संबंध दुसऱ्याशी आहे तसा संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी दाखवायचा जातो. ठीक आहे, तिसऱ्याचा चौथ्याशी आहे म्हणजे बघा हा काय ते 63 48 63 आणि 48 मग 63 आणि 48 अजून करतो प्रश्न 43 48 हा जो 63 आहे काय तो 8चा वर्ग वजा 1 8चा वर्ग वजा 1 याप्रमाणे हा काय तो 7चा वर्ग वजा 1 हा येतो 5चा वर्ग वजा 1 आपल्याला पाहिजे 4चा वर्ग वजा 1 4चा वर्ग वजा 1 म्हणजे कोणता येतो आपलं 15 पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा सेम तसाच पहिल्याचा दुसऱ्याशी तर तिसऱ्याचा चौथ्याशी. लोकसभा किती 5 वर्ष, राज्यसभा किती आपलं 6 वर्ष. पर्याय क्रमांक 1 म्हणजे कोणतं येतं आपलं 3 म्हणजे 6 वर्ष. नेक्स्ट बघा पुढील प्रश्नात पहिला दुसऱ्याशी जो संबंध आहे तो तिसरा चौथ्याशी. कार्बनचा अणुअंक आहे 6, त्यानुसार सोडियमचा अणुअंक किती येते तो येतो आपला सोडियमचा अणुअंक 11. सोडियमचा अणुअंक आहे 11 तर पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट बघू बघा या पेपरमध्ये तुम्हाला जर तरचे प्रश्न खूप जास्त दिले गेले. जर तरचे प्रश्न बघा आता नांगरणी वखरणी कोरपणी हे कशाने जुळणारी आहे, उजळणी नाही ओवळणी नाही तर कशाने खुरपणी. हे तिन्ही शब्द कशाशी आहेत शेती संबंधित आहे. बघा नेक्स्ट बघा आर्या आनंद अनगा 3 वर्षापूर्वी सरासरी वय किती आहे 14 वर्ष. तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची काय पाहिजे सरासरी सोपी आहे. 3 वर्षापूर्वी किती आहे यांची 14, आज किती आहे अधिक 3 आणि 3 वर्षानंतर किती येते 20. पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. सातवा बघा 10 वर्षापूर्वी रोहित व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 आहे. ठीक आहे. बघा 10 वर्षापूर्वी रोहित व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होते. 10 वर्षानंतर वयाचे प्रमाण 5:7 होईल. तर रोहन व मोहन यांच्या आजच्या वयाचे प्रमाण किती. सेम असाच प्रश्न आकड्याचे तुम्हाला अकोल्यामध्ये पण विचारला गेला. 10 वर्षापूर्वी याचं प्रमाण किती आहे 1x 3x. ठीक आहे. आणि 10 वर्षानंतर 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर म्हणजे किती +20 +20 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर याचं प्रमाण किती होते 5:7. एक मिनिट लिहा जागा त्याचं प्रमाण काय होते आपलं 5:7. आपण इथे प्रमाण काय 1x 3x 10 वर्षानंतर म्हणजे 20 अधिक 20 याचं प्रमाण काय होते 5:7 याचं काय होते प्रमाण होईल. ठीक आहे. आता क्रॉस 7 × x 7x अधिक 7 × 2 = 14 140 बरोबर 5 × 3
15x अधिक 20 100. बघा 15तून 7x केले किती उरला 8x आणि 100 गेले उरले किती 40. तर x बरोबर किती 8 पंच 40. x मूल्य किती भेटलं आपल्याला 5. बघा आता x चं पार्ट भेटलं तर म्हणजे हा किती भेटला आपल्याला 10 वर्षापूर्वी वैद आणि मोहन. आपल्याला काय माहिती रोहन आणि मोहन यांच्या आजच्या वयाचे 10 वर्षापूर्वी किती यायचं 1x म्हणजे रोहन आहे 5 आणि मोहन आहे 3 म्हणजे किती 15. आज म्हणजे अधिक 10 हा अधिक 10 म्हणजे याचं वय येते किती 15 आणि याचं किती ते 25. यांच्या वयानंतर किती येते 10. तर पर्याय क्रमांक किती 1. नेक्स्ट बघा 5 वाजून 10 मिनिट घड्याळ 2 काठी किती अंशाला कोण करतील. बघा यामध्ये आता किती अंशाला कोण करतील मग आपलं कोणासुद्धा काय कोण बरोबर 30h वजा 11/2 m. बघा h किती आहे 5. 30 गुणिलेला 5 वजा 11/2 m किती आपला 10. 2 पंच 10 11 पाची 55 वजा 3 पाची 15 150. उत्तर आपलं 95 डिग्री. 95 डिग्री म्हणजे पर्याय क्रमांक डी. याचं उत्तर काय पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. नेक्स्ट रफ करतो. आता जागा नाही इथे बरोबर थोडीशी लिहायला. प्रश्न क्रमांक 9. प्रश्नचिन्ह जागी काय. जसं महेंद्रसिंग धोनी खेळाशी संबंधी आहे त्याप्रमाणे सुनीता विल्यम्स हे अंतराळाशी संबंधी आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्यू ही व्यक्ती आरचा पुतणी आहे. क्यू पी ला मुलगा आहे. क्यू हा आरचा एकुलता एक भाऊ आहे. तर पी च्या आरशी नाते काय. ठीक आहे. क्यू ही व्यक्ती आरचा पुतणी आहे. ठीक आहे बघू क्यू ही जी व्यक्ती आहे ही काय म्हणते आरचा पुतणी आहे. ठीक आहे. आणि यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे हा इथं यस आहे. ठीक आहे. क्यू हा पी चाही मुलगा आहे म्हणजे क्यू हा एस चा मुलगा आहे. पी चा मुलगा आहे म्हणजे पी याची काय ती आई. पी काय ती याची आई. त्यानंतर काय क्यू हे व्यक्ती बघा क्यू हे व्यक्ती आरचा पुतणी आहे. क्यू हा पी चा मुलगा आहे. क्यू हा पी चा मुलगा आहे. हे पती पत्नी आहे. यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे. यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे. तर पी ही व्यक्ती आरची कोण. पी ही व्यक्ती आरची कोण तो वहिनी या पीचा भाऊ आणि भावाची पत्नी. काय येते वहिनी. पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट बघा एका रांगेत कोमलचा डावीकडून 21वा स्थान येते. ठीक आहे. वर घेऊ आपण. एका रांगेत कोमलचा डावीकडून 21वा क्रमांक आहे. सागरचा 19वा क्रमांक आहे. त्यांची जागाची अदला बदल केल्यास डावीकडून 14वा स्थान येते. उजवीकडून कोणता क्रमांक येईल. कोमलचा डावीकडून 14वा स्थान येतो तर सागरचा उजवीकडून कोणत्या स्थानावर येईल असा प्रश्न विचारला. पहिला आपण ते उभे करून देऊ. याची माहिती खाली लिहून देऊ. एक रांग आहे ही डावी बाजू हे उजवी बाजू. ठीक आहे. बघा कोमल डावीकडून 21 आली. कोमल डावीकडून 21 आली हे आहे कोमल. नेक्स्ट बघू सागर उजवीकडून 19 आला. उजवीकडून 19 हा आहे सागर. ठीक आहे. नंतर बघा त्यांनी जागाची अदला बदल केली. जागेची अदला बदल केली म्हणजे बघा इथं आला आता कोमल आणि इथं आला आता सागर. ठीक आहे. अदला बदल केल्यावर कोमलचा डावीकडून 14 वाजता येतो म्हणजे कोमल आहे हे कोमल येतं किती 14व्या क्रमांकाला डावीकडून. ठीक आहे. बघा आता
सागरचा एकूण कितवा क्रमांक येतो 19वा. सागरचा 19वा आणि एकूण किती येतो 14वा. याचा अर्थ काय 13 अधिक 8 19 म्हणजे 9 10 11 12 म्हणजे एकूण हे किती आहे एकूण बघा एक 19 आणि एक कमी करायची हे झाले आपले एकूण विद्यार्थी. पण आपल्याला एकूण नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे सागरचा डावीकडून क्रमांक जो इथं सागर उभा आहे इथं तर आपल्याला करायचं यातून वजा 20 21 आहे ना तर वजा करायची किती 20 तर उत्तर का आपलं 12 म्हणजे पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट बघा 8 2 4 6 हे अंक वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती संख्या तयार होईल. पहिले आपण 4 अंकी बघू. मोठ्यात मोठी म्हटलं तर कोणता अंक पाहिजे मोठा अंक म्हणजे कोणता 8 नंतर कोणता आहे 6 नंतर कोणता आहे 4 नंतर कोणता आहे 2 पण हे कोणती झाली 4 अंकी आपल्याला काय पाहिजे 5 अंकी तर एक मोठा वाढवून घ्या म्हणजे आपलं उत्तर येईल म्हणजे पर्याय क्रमांक ए नाही पर्याय क्रमांक ए नाही 8 8 6 4 2 8 8 6 4 2 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आपला सी. नेक्स्ट बघू बघा ना 35 मीटर खांब 35 मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय विहिरीची भिंत चढण्यास सुरुवात करते. एका दिवसात ती 10 मीटर वर आणि 5 मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यासाठी तिला किती दिवस लागतील. बघा हे जसं प्रश्न आपला एक वाजण्यावर एका मिनिटाला 10 मीटर वर चढते आणि दुसऱ्या मिनिटाला 5 मीटर खाली घसरते. सेम त्या प्रकारे उदाहरण आहे. 35 मीटर खोल विहिरी एक गोगलगाय एका दिवसाला किती 10 मीटर वर आणि 5 मीटर खाली 10 मीटर वर आणि 5 मीटर खाली म्हणजे बघा म्हणजे एका दिवसात फक्त 5 मीटर एका दिवसात किती 5 10 मीटर वर आणि 5 मीटर खाली म्हणजे एका दिवसात किती 5 2 दिवसात 10 3 दिवसात 15 4 दिवसात 20 5 दिवसात 25 आणि 6व्या दिवशी डायरेक्ट 35 का आणि 5 दिवसात 25 झालं 6व्या दिवशी डायरेक्ट काय करेल 10 मीटर वर चढेल आणि एक वेळा 10 मीटर वर चढली की खाली याचं कामच नाही तिचं म्हणजे परत काय उत्तर आपलं 6 दिवस म्हणजे पर्याय क्रमांक किती बी म्हणजे 5 जग 5 5 5 किती 25 आणि 6व्या दिवशी ती एकदम 35 मीटर वर गेली जेव्हा खाली येणारच नाही ती बाहेर निघून जाईल तर आपलं 6. गटात न बसणारा शब्द तांबा आहे जस्ता आहे पितळ आहे लोह आहे हे सगळे धातू आहेत. हे कोणतं आहे ते पितळ मिश्र धातू आहे त्यामुळे काय ते पितळ बाहेर जाते. गटात न बसणारा शब्द ओळखा कॅथड्रल मशीद चर्च यामधून काय येतो मठ हा काय येतो त्यातला बाहेर येतो. एक विशिष्ट कोडमध्ये रोड याला काय म्हटलं WTFI असं म्हटलं तर त्या सायंटिफिक भाषेत GJFY कोडसाठी कोणता शब्द असावा. ठीक आहे बघा इथे काय RSTUVW OPQRST म्हणजे काय ते +5 मध्ये ABCDEF DEFGHI म्हणजे काय ते +5 त्याप्रमाणे आपण जर +5 केले याच्यामध्ये तर काय ROAD या शब्दाला WTFI असे कोड केले असता कोडिंगचा याच नियमाने पालन करून GJFY कोडसाठी कोणता शब्द असावा म्हणजे आपण तिसरं पद काढलं पडते म्हणजे जसं दुसऱ्याहून पहिलं तर -5 करू जसं दुसऱ्याहून पहिलं तसं चौथ्याहून तिसरं -5 जर केले तर काय ते पहिले बी आहे कुठं इथं बघा हे बी आहे आणखी इथं -5 जर केले जेले तर काय ते ई पासून बघा बरं EFGHIJ एफ बघा ए पासून 5 बघा बरं ABCDEF उत्तर काय आपलं सी पर्याय म्हणजे -5 करायचं जसं दुसऱ्याहून पहिलं तसं चौथ्याहून तिसरं तर पर्याय कोणता आपला BEAT. नेक्स्ट बघा खालील आकृतीत कोणाची संख्या किती कोणाची संख्या किती बघा 1
2 3 4 5 6 7 8 सर्वांची बेरीज करायची 1 अधिक सर्वांची जर बेरीज केली आपण 8 आणि 1 9 9 9 18 27 आणि 36 सर्वांची जर बेरीज केली तर काय येते आपलं 36 सर्वांची काय करायची बेरीज जी बेरीज केली आपली 36 तर पर्याय क्रमांक काय येते सी लाल पेन दिसतो का लाल पेन नेक्स्ट बघा डॉक्टरला वकील म्हटले डॉक्टरला वकील म्हटलं वकिलाला शिक्षक म्हटले शिक्षकाला अभियंता म्हटले अभियंताला डॉक्टर म्हटले तर विद्यार्थ्यांना कोण शिकवते शिक्षक शिक्षकाला काय म्हटले मी अभियंता तर पर्याय क्रमांक डी गटात न बसणार आनंद चिंता आणि राग हे तिन्ही काय भावना भावना वेगळी नाही आनंद हे काय भावनाच आहे राग हे भावना आहे चिंता आहे भावना पण आपलं काय येते ए चुकीची जोडी ओळखा सोने काय दागिने लाकडापासून फर्निचर चामड्यापासून पात्राने मातीची भांडी माती हे काय येते आपलं विसंगत येते जर एलचा अर्थ अधिक एमचा अर्थ वजा एनचा अर्थ गुणा पीचा अर्थ भागा म्हणजे आपले बोर्ड मास फक्त गणित आहे जर की तो काय म्हणते एन एनचा अर्थ काय गुणाकार एनचा अर्थ काय तो गुणाकार एल एलचा अर्थ काय तो बेरीज पीचा अर्थ काय तो भागाकार आणि एमचा अर्थ काय तो वजा आता आपण बोर्ड मासने सॉल्व्ह करू ठीक आहे याचं जर उत्तर काढलं ते येते 14 गुणिले 140 तो सांगितले तुम्ही काय येते 140 अधिक 42 भागिले 2 तर येते 21 वजा 8 याची बेरीज केली 40 50 60 161 वजा 8 तर उत्तर येते 153 8 जर काढले तर उत्तर 153 153 ठीक आहे नेक्स्ट बघा हा डिसिजन मेकिंग सारखा प्रश्न येतो जर एखाद्या परीक्षा हॉलमध्ये बघा जर एखाद्या परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला असे आढळले की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची तुमच्याकडून समाधानकारक उत्तर देणे कठीण आहे तर तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ठीक आहे हा डिसिजन मेकिंग आहे तुम्हाला डिसिजन घ्यायचे तुम्हाला काय करायचं पहिला आहे परीक्षकांना सांगा की प्रश्न अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आहे नाही सांगू शकत आपण उमेदवारांना परीक्षांमधून बाहेर जाणे हे चुकीचं आहे आपल्या शेजाऱ्याकडून काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करा हे पण चुकीचं आहे शांत डोक्याने तुम्हाला माहिती असलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा काय तो एकदम व्यवस्थित पर्याय येतो पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढील कोणती कृती योग्य ठरेल दुसरा हा डिसिजन मेकिंगच आहे पाणवठा दूषित होऊ नये या ठिकाणी काय कृती करा पाणवठ्यावर अंघोळ करणे योग्य राहील का नाही पाणवठ्यावर जाणारे जनावर धुणे चांगले आहे का नाही पाणवठ्यावर कपडे न धुणे पाणवठ्यावर भांडी धुणे म्हणजे पाणवठ्यावर कपडे न धुणे हे काय त्याचं बरोबर आहे खालीलपैकी आकृती त्रिकोण संख्या किती बघा त्रिकोण कसे काढतो आपण 1 2 3 4 अकोला पोलीस मध्ये पण त्रिकोण आला होता इथं पण त्रिकोण आला 1 2 3 4 याची करायची डबल याची करायची डबल 1 2 3 4 4 गुणिले 2 म्हणजे किती 8 म्हणजे इथे किती आहे 8 मग 8 1 8 8 2 16 8 3 24 हे जर आपले 24 अधिक या व्यतिरिक्त इथं बघा हा एक बनतो हा एक बनतो झाले 2 परत बघा हे 2 म्हणजे किती झाले 4 म्हणजे असे किती झाले आपले 28 पर्याय क्रमांक सी बघा दिशा अक्षय एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे ठीक आहे आपण काढू इथं उभा आहे ठीक आहे तिथून तो पूर्वेकडे म्हणजे हे उत्तर हे दक्षिण हे पूर्व
आणि काय ते पश्चिम, हे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. त्यानंतर पूर्वेकडे 14 मीटर, म्हणजे असा गेला तो 14. ठीक आहे. तिथून तो उत्तरेकडे म्हणजे वर किती गेला, जागाने म्हणून काय घेतो इथं 40. नंतर अंतर पुन्हा तो पूर्वेकडे 7, म्हणजे पूर्वेकडे किती गेला तो 7. नंतर तो दक्षिणेकडे 20, म्हणजे इथं आला तो 20. ठीक आहे. आता आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत इथं बघा, म्हणजे हे कमीत कमी अंतर आहे. हा आता आपल्या इथला पायथागोरसचा सिद्धांत. ठीक आहे. बघा हे 20 आहे, तर हे बाजू आपली कोणती येते 20. 14 आणि 7 म्हणजे किती येते 21. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत आला तर 21 चा वर्ग अधिक 20 चा वर्ग. 21 चा वर्ग येते 441, 20 चा येते 400. याची बेरीज केली ते येते 841. आणि हा जो येतो वर्ग हा येतो 29 चा वर्ग. ठीक आहे. म्हणजे वर्गमूळ जर बघितलं तर हा कसा जातो 29, म्हणजे पर्याय क्रमांक होता आपला बी. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरण, कलम क्रमांक 112, पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून नियोजित शक्तीपीठ मार्ग जात नाही, तर नांदेड, वर्धा, परभणी आहे, अकोल्यातून जात नाही. खालीलपैकी कोणते दोन देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर जे आहे ते अमेरिका आणि इस्रायल. खालीलपैकी कोणत्या देशाने AI इम्पॅक्ट समिती 2026 आयोजित केलेली आहे. ठीक आहे. त्यामध्ये चीन आहे, भारत आहे, जपान आणि UAE. ठीक आहे. त्याचं तुम्हाला उत्तर मिळून देईल तुम्हाला. भारत, त्याचं उत्तर काय येते भारत. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी MPSC चे नवीन अध्यक्ष कोण. ते येतात विवेक भीमनवार, हे काय MPSC चे नवे अध्यक्ष. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे झाले, ते झाले होते सातारा. खालीलपैकी कोणता देश G7 चा भाग नाही, तो येतो चीन. जागतिक व्यापार संघटना WTO मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, येथे जिनोआ. मराठवाडा मुक्ती दिन हा सर्वांना माहितच आहे 17 सप्टेंबर. खालीलपैकी नांदेड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातून गोदावरी नदी वाहत नाही. हा स्थानिक प्रश्न विचारला गेला जिल्ह्याबद्दल. नांदेड, मुदखेड, उमरी, तो येथे अर्धापूर. हेल्पलाईन क्रमांक 1930 टोल फ्री नंबर कशाशी संबंधित आहे, तो येतो सायबर क्राईम. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी केलं, विनायक दामोदरजी सावरकर. बघा खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे. कुतुब मिनार दिल्ली बरोबर आहे. बृहदेश्वर मंदिर तामिळनाडू. गोल घुमट कर्नाटक. अजिंठा वेरूळ कुठे आहे, मध्य प्रदेश मध्ये, काय ते महाराष्ट्रात. म्हणजे आपल्याला 1 2 3 पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक सी. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार हे संत नामदेव महाराजांना म्हटलं जाते. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त याची नेमणूक कोण करतो, तर राष्ट्रपती करते याची नेमणूक. मेंडलच्या आवर्त संधीनुसार नायट्रोजनचा अनुक्रमांक किती आहे, तो येतो 7वा, पर्याय क्रमांक बी. शिरोमणी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यात आहे, तो पंजाब. खालीलपैकी इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा एम्पियर SI युनिट कोणते ते एम्पियर. खालीलपैकी कोणत्या देशात रिअर थर्ड मेटलचा साठा सर्वात जास्त आहे, ते येतो चीन. काय येतो चीन येतो बरोबर चीन. खालीलपैकी मध्यस्थमयीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. राजस्थान, भगोर, गुजरात, लागण,
मध्य प्रदेश लिमिटेड, तो येथे महाराष्ट्र विजापूर. भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागली आहे? या सर्वांना माहिती आहे, कोणता आहे तो? बांगलादेश. नेक्स्ट बघू आपण. थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही कोणी लिहिली? लिहिली चार्ल्स डार्विन. कोणी लिहिली? चार्ल्स डार्विन. कर्कवृत्त भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यातून जातो? गुजरातमधून जातो, मध्य प्रदेश जातो, राजस्थान जातो, ओडिशा जातो. म्हणजे 1 3 4 1 3 4 म्हणजे पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नांदेडची सीमा लागलेली नाही? तो येतो कोणता? चंद्रपूर, लातूर, हिंगोली, यवतमाळला लागलेली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठून चालवली झाली? ग्रीस पासून. एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. बघा आता, एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. ठीक आहे. पण आयताची परिमिती सूत्र आहे, परिमिती सूत्र आहे 2L प्लस बी, लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. आता हा काय म्हणते? आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे रुंदी किती आहे? x, लांबी किती आहे? 2x. रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 नी जास्त आहे, अधिक 2. बघा, रुंदी किती आहे? x, तर लांबी किती आहे? 2x अधिक 2. परिमिती किती दिली? 40. आपण पुट करू व्हॅल्यू 40 बरोबर 2. लांबी किती आपली? 2x अधिक 2. रुंदी किती आहे? x. हा 2 भागेल जाईल, 40 भागिले 2 म्हणजे किती उरलं इथं? 20. 2x आणि x 3x अधिक 2. हा 2 आहे इथं काय होईल? वजा. 20 तून 2 गेले, किती उरले? 18 बरोबर 3x. 3 गेले तर काय होते? 6 बरोबर x. x चं मूल्य किती आहे? 6. आपल्याला काय विचारली? लांबी आणि रुंदी. आता रुंदी किती आपली? 6. तर हे किती येते? sin दुनी 12 अधिक 2 म्हणजे किती? 14. 14 आणि 6 म्हणजे पर्याय क्रमांक ए. 4x अधिक 5y 19. जर x चं मूल्य 1 घेतलं तर y बरोबर किती? x जर आपण इथे 1 टाकला त्याचं उत्तर किती येते? 4 बरोबर 5y बरोबर 19. तर 5y बरोबर हा 4 तिकडून गेला तर त्याला वजा काय वरून 15. y बरोबर 3. तो पर्याय क्रमांक आहे ते बी. खालीलपैकी कोणत्या समीकरणामुळे समीकरणाच्या मुळे 3 व 5 आहेत? म्हणजे 3 व 5 गुणाकार पाहिजे. 8 कोणाचा गुणाकार आहे? 2 दुनी 4, हा चालत नाही. 5 1 व 5 चालत नाही. हा 15 असा आहे की हा कसा गुणाकार येतो? 3 आणि 5, 3 5 15. आणि हा पण कशाचा? 3 5 15. पण आपल्याला काय पाहिजे? इथं मायनस मायनस आहे, एक असतात मायनस मायनस. जर प्लस मायनस येईल तर काय येतात? प्लस मायनस. बघा 3 5 15, -3 -5 वजा वजा काय होतं? 8. उत्तर बरोबर आहे का? हो. अधिक 3 वजा 5 उत्तर काय येते? वजा 2. इथं काय? अधिक 8. आपलं उत्तर कोणतं येते? बी. 4 ने भाग करणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहे? 4 ने भाग करणाऱ्या संख्या 2 अंकी संख्या किती आहे? म्हणजे 99 पर्यंत. बघा 4 ने भाग करणाऱ्या संख्या 4 ने भाग करणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 40 पर्यंत 10, 80 पर्यंत 10 आणि 99 पर्यंत किती आहे? 4. असं झाले आपल्या 24. पण आपल्याला कोणत्या पाहिजे? 2 अंकी पाहिजे. म्हणजे 4 आणि 8 या दोन चालत नाही. म्हणजे उरल्या कोणत्या आपल्या? 22. बघा 40 पर्यंत किती आहे? 10. डबल 80 पर्यंत किती आहे? डबल 10. आणि 90 मध्ये किती आहे? 40. 4 म्हणजे किती झाले? 24. याला 4 आणि 8 चालत नाही. म्हणजे उरले किती आपल्या? 22. पर्याय क्रमांक डी. ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक आहे किती आहे? -2 आहे. तर अशा अंकगणितीय श्रेणीतील पहिली 4 पदे. अंकगणित म्हणजे काय? -2 वजा चाललं. -2 म्हणजे हा, अधिक -2 म्हणजे -4, अधिक -2 म्हणजे -6, अधिक -2 म्हणजे -8. पर्याय क्रमांक सी.
आहे तो आता अंकगणित श्रेणी 10 पदांची बेरीज. बेरीज पाहिजे म्हणजे काय सूत्र आहे n बाय 2 2a प्लस n मायनस 1 b. ठीक आहे, हे सूत्र आहे. n म्हणजे किती पाहिजे आपल्याला 10. 10 भागिले 2. पहिलं पद कोणतं आहे याचं 15. 2 गुणिले 15 अधिक किती पद पाहिजे आपल्याला 10. 10 वजा 1 म्हणजे किती येते 9 गुणिला डिफरंट कितीचा याचा 5 चा. किती येते 5. 10 गुणिले काय उत्तर येते आपलं इथं 5. 15 दुनी 30 अधिक 9 पाची 45. बघा हा जो डिफरन्स आहे हा कशाचा आहे वजा 5. इथे डिफरन्स काय येते वजा 5. 9 पाची 45. हा काय येतो वजा 45. हा काय येतो वजा 45. उरलं काय 5 गुणिला वजा 15. 15 पाची 75. कोणते 75? उत्तर काय येते वजा 75. तर पर्याय क्रमांक ए. हा डिफरन्स बघा काय वजा 5 वजा 5 वजा 5 वजा 5 कमी कमी होत चाललं. नेक्स्ट बघा श्रेयसने 100 रुपये दर्शनी किमती असणारा एक शर्ट 120 रुपयाला विकला. 100 रुपये दर्शनी किमतीचा बाजारभाव 100 रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअरचा बाजारभाव किती 120 रुपयाला होता. त्यावर त्याला कंपनीने 15% लाभांश दिला. मग 100 चे 15% किती 15. 100 चे याचा लाभांश किती येतो 15% म्हणजे किती 15 रुपये. हा कायचा लाभांश आहे. आता हा लाभांश 120 रुपयाला 120 चे किती टक्के म्हणजे 15. आपलं काय ते x बरोबर 15 गुणिले 100 भागिले 120. 15 8 120 8 ने 100 ला लागलो तर काय ते 12.5%. तर काय ते 12.5%. पर्याय क्रमांक कोणता येतो बी. योग्य रीतीने पिसलेले 52 पत्ते कॅट मधून एक पत्ता काढला तर खालीलपैकी अशा किती संभाव्यता आहेत की त्यातलं एक पत्ते किती आहे लाल असण्याचे. एकूण पत्ते किती आहेत 52 आणि त्याचे लाल किती आहेत 26. म्हणजे 1/2 संभाव्यता आहे याची. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे ए. एका बास्केटबॉल खेळाडू जॉन वसीम आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल टाकण्याची जॉनची संभाव्यता 4/5 वसीमची 0.83 आणि आकाशची 88% आहे. तर कोणाची संभाव्यता जास्त आहे बघा 4/5 भागलं उत्तर काय येते आपलं 0.8 म्हणजे 80. हा 0.83 और 88% म्हणजे 88 भागिले 100 म्हणजे 0.88. हा येतो 0.88. हा 0.83 0.80. तर संभाव्यता कोण जास्त आहे 88% वाल्याची. म्हणजे 88 वाला कोण आहे आपला जॉन वसीम आणि आकाश. आकाशची संभाव्यता काय आपली जास्त. परत भूमितीवर आला आपल्याला एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर व रुंदी किती आहे 12 सेंटीमीटर आहे. तर कर्णाची लांबी किती बघा आया काय ते लांबी किती येते याची 35 आणि रुंदी किती येते 12. आपल्याला हा कर्ण विचारला आहे. म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत 35 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. 35 चा 1225 12 चा 144 5 आणि 4 9 4 आणि 2 6 2 आणि 1 3 169. आता 169 हा कशाचा वर्ग येतो प्रश्न आपला हा प्रश्न सांग 169 हा येतो 37 चा वर्ग. ठीक आहे. पर्याय क्रमांक किती येतो बी. चौरसाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे. सर्व भुजा समान नसतात हा चुकीचा आहे. सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोण काटकोन असतात एकदम बरोबर. सर्व बाजू कशा असतात समान
आणि सर्व कोण कसे असतात हे काटकोन. पर्याय क्रमांक बी. जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषा वरच्या दिशेला पाहतो तेव्हा कोण होतो, तो होतो उन्नत कोन. कोणता कोण होतो, तो उन्नत कोन होतो. ठीक आहे, बघा कोणता होतो तो उन्नत कोन जातो त्याचा. 0.02 चा घन, 0.02 चा घन येतो 8 पॉईंट नंतर 2 आहे तर 6 पाहिजे. 3 4 5 6 म्हणजे पॉईंट नंतर 1 2 3 4 5 6. पर्याय क्रमांक 1. जर हा 9 चा वर्गमूळ आहे तर हा कशाला जातो 0.09 चा. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट बघू आपण. पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. दुकानदाराने पुस्तक 306 रुपयाला विकली तर शेकडा सूट किती? शेकडा सूट किती समजते ना. बघा किती रुपयाचं आहे ते 360 आणि किती रुपयाला विकलं 306 रुपयाला. म्हणजे सूट किती दिली यांनी 54 रुपये. सूट किती दिली 54 रुपये. 54 हे जर आपण सॉल्व केलं तर 54 गुणिले 100 भागिले 360 0 0 कट. बघा 0 0 कट. 18 दुनी 36 18 त्रिक 54 2 पंच 10 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर काय ते बी. छापील किमतीवर 20% सूट देऊन एक टी शर्ट 1120 रुपयाला विकत घेतले तर शर्टची छापील किंमत किती? कोण या संख्येचे 80% म्हणजे 1120. 20% सूट दिली ना. सूट दिली म्हणजे किती देऊ आपण 80%. 1120 गुणिले 100 भागिले 80. 0 0 काय केला आपण कट. 8 ने भागितला याला तर 8 1 8 3 उरले 8 चूक 32 आणि 2 शून्य म्हणजे वस्तू किती रुपये येते 1400 रुपयाची. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट बघा आता 9x - 4 बरोबर 6x + 29 तर x चं मूल्य किती? बघा हा x इकडे येऊन जाईल 9x - 6x म्हणजे काय होईल आपलं इथं 3x बरोबर आणि हा इकडे येऊन जाईल. हा वजा काय होते अधिक काय इथं 33. देरफोर x बरोबर किती 11. हा गुणाचा काय येतो भागा. पर्याय क्रमांक बी. सोहनचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. जो की सोहन आहे तो सोहन आहे x. जो की सोहन आहे तो काय तो x. सोहन काय तो x. सोहनचे वजन त्याच्या लहान भावाच्या वयाच्या दुप्पट आहे. सोहन हाचा लहान भाऊ हा आहे तो x आहे तो मग 2x. सोहनचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे वजन किती आहे 63 म्हणजे दोघं मिळून जे आहे 3x. बघा सोहनचे वजन हे त्याच्या लहान भावाच्या दुप्पट आहे. ठीक आहे म्हणजे हा x आणि हा किती आहे 2x किती झाले 3x आणि हेच 3x म्हणजे काय आहे आपलं 63 म्हणजे 3x बरोबर काय ते 63 किती आहे ते 63. बघा x बरोबर जर 63 ला भागलं तर 3 दुनी 6 3 1 3 आपलं काय ते x बरोबर 21. म्हणजे लहान भाऊ आपला 21 वर्षाचा आणि हा काय ते दुप्पट म्हणजे हा किती येतो 42 वर्षाचा. आपल्याला काय विचारलं सोहनचे वजन किती येते आपलं 42. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट बघा 2x चा क्यूब 2x जर x चं मूल्य -1 ठेवलं तर काय किंमत आहे? बघा आपण जर इथे समजा -1 ठेवलं तर -1 चा घन काय येतो
वजा 1 चा घन, म्हणजे एक आपण साईडला लिहू 2 वजा 1 चा घन अधिक 2 वजा 1, म्हणजे 100 डिग्री आपण वजा 1 ठेवला. वजा 1 चा घन काय असतो वजा 1, आणि वजा 1 गुणिले 2 काय येतो वजा 2. बे 1 बे अधिक गुणिले वजा वजा, तर उत्तर काय आहे आपलं वजा 4. पर्याय क्रमांक डी. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर ते 6 दिवसात किती माणसं बांधतील? बघा हा घराचा प्रश्न. 3 माणसे 8 दिवसात, तर 6 दिवसात किती माणसं? ठीक आहे. 3 1 3, 3 2 6, बेचू 8, आणि उत्तर किती आहे 4. 4 माणसं. शुभम आणि अनिल यांचे प्रमाण 3:5 प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती? शुभम आणि अनिलला 3:5 या प्रमाणात केळी वाटली. एकूण केळी किती आहे 24. एकूण किती आहे 24. याचं प्रमाण किती आहे 3 अधिक 5. त्यातला कोणाचा वाटा पाहिजे आपल्याला? शुभम. शुभमचा वाटा किती आहे आपल्याला 3. 24 गुणिले 3 भागिले 8. 8 त्रिक 24, 3 त्रिक 9. तर पर्याय क्रमांक काय आपला डी. नेक्स्ट बघू. आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले असता त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणितीय भाषेत रूपांतर खालीलपैकी कोणते? आयताची परिमिती. परिमिती परिमिती बरोबर काय आहे आपलं 2 लांबी अधिक रुंदी. काय देतो 5 वजा केले लांबीतून, म्हणजे आपण करू आता. परिमिती किती गेलेला 26, 2 लांबी घेतली आपण x, त्यातून 5 काढले, अधिक रुंदी घेतली आपण y, त्यातूनही 5 काढले. आपण सॉल्व्ह करू आता. हा गुणिलेचा काय येतो भागिले, म्हणजे काय बोललो इथं 13 बरोबर x अधिक y वजा 5 वजा 5 काय येतं इथं 10. हा वजा आता इथे काय होतो अधिक, म्हणजे काय येते 23 बरोबर x प्लस y. आपलं इक्वेशन कोणतं येते सी. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट बघा आता. एका शिपायाला आपल्या 100 मीटर पुढे एक चोर दिसला. शिपायाने त्याचा पाठलाग केला, ठीक आहे, आणि पाठलाग करताना चोराचा वेग किती आहे 8, आणि शिपायाचा किती आहे 5, आणि याचं अंतर किती होतं 100. बघा अंतर किती याचं 100, आणि यातलं अंतर किती आहे या वेगातलं आणि या वेगातलं अंतर किती येते 2 किलोमीटर, आणि हे मीटर आहे आणि किलोमीटर पर आवर 5/18. हा खालचा 18 जातो वर, म्हणजे उरते काय 100 गुणिले 18 भागिले 2 गुणिले 5. 5 दुनी 10. उत्तर काय 180 सेकंद. 180 सेकंद. काय बघा विचारलं चोर पकडला जाईल की काय ते तास आहे, किती मीटर धावल्यावर तो चोर पकडला जाईल. म्हणजे चोर विचारला किती सेकंदात पकडतो चोराला 180 सेकंदात. आपण काय विचारलं अंतर विचारलं. तर अंतर म्हणजे काय असते इथं सांगितलं तुम्ही. अंतर म्हणजे काय असते वेळ गुणिले वेग. वेळ माहिती आपल्याला किती आहे 180 सेकंद, आणि चोराचा वेग किती आहे 8 किलोमीटर पर आवर 5/18. 18 18 कट 8 पंच 40, आणि हा 0 जसाच्या तसा. उत्तर काय आपलं 400 मीटर. हा बघा बोर्डवरचा प्रश्न आहे. 15तून 13 केले किती उरले 2, आणि 24 ला 2 भागलं तर उत्तर किती आहे तिथं 12, वजा 15 अधिक 12 उत्तर काय आपलं वजा 3. एक समांतरभुज चौकोन लगतच्या कोणाचे माप. समांतरभुज चौकोन कोणता आहे तो हा समांतरभुज चौकोन. याच्या ज्या लगतच्या 2 बाजू असतात याची बेरीज काय असते 180 डिग्री. तर बघा याची 180 डिग्री येत नाही, याची बेरीज 180 डिग्री येत नाही, आणि याची जी बेरीज आहे ती काय येते 7 आणि 3
10 चाला 1 9 9 18 म्हणजे 180 डिग्री. याची बेरीज जर आपली 180 डिग्री आली तर ते काय असते समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोन. याची हमेशा बेरीज किती येते 180. याचीच बेरीज येते 180 म्हणून पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी योग्य जोडी निवडा. अकलेचा कांदा क्वचित भेटणारी व्यक्ती नाही. गळ्यातला ताई अतिशय रागीट मनुष्य नाही. काळीचा नारळ मूर्ख मनुष्य. झाकलेला मणी साधा पण गुणी मनुष्य म्हणजे पर्याय क्रमांक बी. आई उत्तम पदार्थ बनवत असते. हा जो येतो 77 हा तो नेहमी बनवते म्हणून काय ते रीती वर्तमान काळ. नेक्स्ट काय तो रीती वर्तमान काळ. 78 बघा. मी खाल्लेली संत्री आंबट होती. विशेष कशी होती संत्री तर आंबट होती. खालीलपैकी सर्वनामी विशेषण ओळखा. मी आम्ही तुझा आणि तुम्ही. यातला येतो तुझा. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणते लिपीत करतो ते करतो देवनागरी भाषेत. खालीलपैकी अनुनासिक नसलेले शब्द न न म हे कोणता नाही तर य नाही. क ख ग ग ही व्यंजन कोणत्या प्रकारची आहे ते येतात कंठ प्रकारची. खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी आहे ती आहे सर्वनाम. तो पर्वत उंच आहे. अधोरेखित नामाचा प्रकार सांगा. विशेषण सामान्य नाम धर्मवाचक भाववाचक. ठीक आहे. याचं आहे तुमचं सामान्य नाम. कोणता येतो सामान्य नाम. काय तो सामान्य नाम. नेक्स्ट खालील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ते घर ती पाल ती मगर काय तो गरुड. विभक्तीचे एकूण प्रकार किती येतात ते येतात 8. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती. या वाक्यात विशेषण कोणतं कशी झाली परिस्थिती त्याची केविलवाणी झाली होती म्हणजे 87 सी. काय ते 87 सी केविलवाणी. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. संपाची तीव्रता आता थंडावली तर काय त्याचं थंडावली. क्रियापद काय तो थंडावली. सालोसाल क्षणोक्षणी फिरून हे कोणते क्रिया विशेषण येतात. सालोसाल क्षणोक्षणी फिरून ते येतात कालदर्शक सर्वनाम. कोणते येतात नाही. सालोसाल क्षणोक्षण फिरून येतात आवृत्ती दर्शक. कोणते येतात हे आवृत्ती दर्शक. कोणते येतात आवृत्ती दर्शक. पूर्वी आधी आणि नंतर. पूर्वी आता हे येतात तुमचे कालवाचक. हे कोणते येतात कालवाचक. औद्योगिक शब्दाच्या अवयव का किंवा येतात. किंवा म्हणजे काय येतात विकल्प होतो. किंवा म्हणजे काय ते विकल्प होतो. पराक्रम शौर्य धाडस लढव यांचा वरतून रस कोणता निर्माण होतो तर वीरता निर्माण होतो. सावळा रंग तुझा पावसाळी न भा परी हा तुमचा उपमा अलंकार. कोणता काय तो उपमा अलंकार. भालचंद्र हा तुमचा येतो द्वंद्व समास. कोणता येतो भालचंद्र द्वंद्व समास. भालचंद्र हा तो द्वंद्व नाही हा तुमचा बहुव्रीही समास. हा तुमचा बहुव्रीही समास. नेक्स्ट तुमचा खालीलपैकी विसंगत म्हणू नका. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी नाही. मानेवर गळूनी पायाला जळू नये. डोक्यात केरानी कानाला खून करणे. आवळा देऊनी कोळा काढणे हे काय तुमची चुकीची आहे. गोविंदाग्रज हे टोपण कोणत्या साहित्यकाराचे आहे. राम गणेश गडकरी विष्णू चिपळूणकर दया पवार दाभले ते इथे आपलं राम गडकरी. शुद्ध शब्द बघा आशीर्वाद. हा शब्द कोणता येतो शुद्ध शब्द येतो. इंदू सविता शशी दिनकर सुधाकर रत्नाकर वीर सोम रजनी यामध्ये चंद्र
या शब्दाचे किती समान शब्द आहेत तुमचे 5. हे तुमचे 5. नेक्स्ट, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. खालीलपैकी कोणती रचना संत चोखामेळा यांनी केलेली आहे? ती आहे ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय बलसी वरलिया सोंगा. हे केलेली आपली संत चोखामेळा यांनी एक म्हण रचलेली आहे. ठीक आहे. या प्रकारे आपण नांदेडचा पेपर पूर्ण बघितलेला आहे 100 मार्कचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या जिल्ह्याचा पेपर बघू. तुम्हाला अकोला जिल्हा लागला असला तर मागील व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्ह्याचा पेपर सांगितला आहे. ठीक आहे. जय हिंद.